नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 5 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे आणि रोजची माझी कामाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे उठणं, हळदीचं पाणी पिणं, फ्रेश होणं आणि स्वयंपाकाला लागणं। तर आज स्वयंपाकामध्ये मी विचार करत होता की रोज तुरीचं वरण भाजी काहीतरी मी सुकी भाजी बनवत असते, पण आज म्हणलं आज वरण बिरण काही नाही आहे, दररोज एकच खाऊन नकोसं वाटतं मला, पण घरात सगळ्यांना आवडतं, मला थोडंसं असं वाटत असतं, म्हणून मी काय केलं, हरभरा डाळ मी तर 1 ते 1.5 वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला लावलेली आहे। 3 शिट्या कुकरला लागल्या, परफेक्ट डाळ शिजलेली आहे। तोपर्यंत मी भाजी वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे। टोमॅटो, नंतर कांदा, लसूण ही सगळी तयारी करून घेतली। मेथीची भाजी पण टाकून मी बनवणार आहे। तर मेथीची भाजी मी अगोदर स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली होती, फक्त बारीक कट करून घेतलेली आहे। तोपर्यंत डाळ ही परफेक्ट शिजलेली आहे। तर या वेळेमध्ये ना शांत वातावरण असतं आणि कोणी डिस्टर्ब आपल्याला करत नाही। आणि एक झालं की मी लाईव्ह आलेले होते आज, म्हणजे आज सकाळी 8 वाजता। मला काय झालेलं ना, अजिबात करमत नव्हतं कालपासनं, कारण दीपक गेलेला आहे बेळगावला। तर दीपक गेल्यामुळे मला अजिबात करमत नाही, घरामध्ये सुनं असं वाटत आहे। काय करावं काय नाही, कामातही मन लागेना, काय करावं हेच डोक्यामध्ये म्हणजे चाललेलं आहे माझ्या। कसं होतं, एकटं असताना थोडंसं वाटतं ना, वेगळंच वाटत होतं, काहीच सुचत नव्हतं। मग मी बसल्या काय झालं ना, लाईव्ह जुळले। मला वाटलं सगळ्यात येतील, पण ते कामाची टायमिंग होती, म्हणजे 8 मी टाईम तितकं पाहिलेलं नाही, 8 सव्वा 8 वाजले असतील त्यावेळेत। चहा तितका पिलेला होता, कुठलीच कामं केली नाही आणि काम करायचं मनही नव्हतं माझं, म्हणजे दिनेशचं आवरून दिलं, तो कॉलेजला गेला, हे गॅरेजला गेले। दूध वगैरे आणून दिलेलं होतं, दूध गरम केलं, चहा करून घेतला आणि देवपूजा तितकी केलेली होती, बाकीची कामं कुठलीच हात लावली नाही आणि मग फोन घेऊन बसले आणि लाईव्ह आले। त्यामध्ये 1-2 ताई जुळलेल्या पण होत्या, पण नंतर मी कधीच लाईव्ह आले नाही, मला थोडंसं वेगळंच वाटलं, म्हणून मी लवकरच ते बंद केलं। परत आता ताईंचे कमेंट येतात की ताई लाईव्ह यायचं असलं तर सांगायचं होतं ना अगोदरच, आम्ही कामात होतो असं तसं। हो सॉरी ताईंनो, म्हणजे मलाच माहिती नव्हतं मी काय करत होते त्यावेळेमध्ये, मन लागे ना, त्यामुळे असं सगळं झालं। आज दिवसभर माझं असंच झालेलं आहे, मूडच ऑफ आहे माझा। आणि हा व्हिडिओ पण मी एक्स्ट्राचा बनवत आहे, म्हणजे अगोदर एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ येत आहे, म्हणजे एका दिवसामध्ये 2 व्हिडिओ मी पाठवणं कठीण असतं, खूप कामं असतात। पण आज ना कामं खूप आहेत, तरी पण काम करायचं माझं मूड अजिबात नाही आहे। त्यामुळे म्हणलं व्हिडिओज बनवा, म्हणजे कुठल्या तरी कामात आपल्याला राहणं हे गरजेचं होतं। त्यामुळे लाईव्ह जोडणं, नंतर परत मी व्हिडिओ वगैरे एडिट करणं, पाठवणं हेच काम आज करण्यावर आहे, कारण दीपक गेलेला आहे आणि उद्या येणार आहे। तो खूप जड जात आहे दिवस माझा, कारण कोणीच राहत नाही घरामध्ये, TV सुद्धा पाहा वाटत नाही ना, कुठलं काम करायचं माझं मन आहे, त्याबद्दल असं सगळं होत आहे। तर असो, इकडं मी भाजी कशी बनवत आहे, तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर मी लसूण टाकलेला आहे। लसूण हलकंसं कलर चेंज झालं की कांदा टाकलेला आहे, परतून घेतलं, नंतर हळदी पावडर, धना पावडर आणि जी मेथीची भाजी आहे ते टाकून मी परतून घेतलेली आहे। बघू शकता मेथीची भाजी खूप थोडीशी होते, म्हणजे अगोदर जास्त दिसते, जसं आपण भाजीत घालून परतवतो ना, एकदम थोडीशी होते आणि फ्लेवर खूप छान येतो याचा। नंतर मी यामध्ये टोमॅटो टाकलेले, टोमॅटो शेवटला टाकत असते मी, आणि टोमॅटो टाकल्यानंतर मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली। या भाजीमध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची नाही, बिलकुल थोड्या प्रमाणात टाकलं तर ते वेगळं, पण हिरवी मिरची यामध्ये छान फ्लेवर येतो म्हणून तेच टाकायचं। तर टाकलेले टोमॅटो छान विरघळतो तोपर्यंत आपण इकडं हे डाळ जे आहे ना ते मी छान घोटून घेतलेली आहे। हरभरा डाळ ना थोडंसं शिजायला जास्त टाईम लागतो, थोडीशी निबरट असली ना तर मिळून येत नाही, म्हणून छान मऊ मी शिजवून घेतलेले आहे आणि घोटून घेतलेलं आहे। एक वेळा बघूया भाजीला कशी झाली, तर बघू शकता टोमॅटो छान विरघळलेले आहेत। तर कधीतरी बघा अशा पद्धतीने अदलून बदलून भाजी बनवलं खूप छान बनते। आणि यामध्ये जी डाळ फ्राय मी बनवते, यामध्ये ना आणखीन टेस्ट वाढवायचा असला, म्हणजे एकदम धाबा स्टाईल भाजी बनवायची असते ना, यामध्ये खडे मसाले टाका, खूप छान टेस्ट येतो बघा। जसं तेजपत्ता टाकू शकतो आपण फोडणीमध्ये, किंवा डाळ शिजवतो त्यामध्ये 1 विलायची टाकून जर शिजवलं तर एकदम छान फ्लेवर येतो त्याचा। पण आमच्या घरामध्ये खडे मसाले अजिबात आवडत नाही, त्याचासुद्धा साधा थोडासाही वास आला ना तर ती भाजीच खाल्ली जात नाही, त्यामुळे मी काहीच टाकत नाही, स्किप करत असते, कारण अगोदर मी हे टाकून बघितलेलं कुणीच खात नाही। जशी साधी सिंपल फक्त हिरवी मिरची, लसूण, कांदा इतकंच टाकत असते, याऐवजी मी खडे मसाले टाकत नाही, ते मसाले भात असो किंवा खिचडी असो काही असो, तर असं तुम्ही टाकू शकता, छान फ्लेवर येतो, एकदम धाबा स्टाईल भाजी बनते। तर फोडणी तयार झाली, टोमॅटो छान विरघळला की यामध्ये मी ही डाळ जी आहे ना मिक्स केली ते टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे, मिक्स केलं तर मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। आणि जिरे संपलेले होते तर थोडे मी मसाले डब्यात काढून घेतले आणि बाकीचे मी मोठ्या डब्यात, म्हणजे एक डबा यामध्ये रिकामा राहिलेला होता, सगळे डबे भरले, जिराचा एक ठेवलेला होता, तर जिरे मी यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर हे ठेवूया। आता झालेली दुपारची वेळ, म्हणजे सगळी कामं आवरलेली आहेत माझी आणि दीपक उद्याच्याला जाणार आहे,
म्हणजे 7 तारखेला तो घरातून निघाला जाण्यासाठी. 5 तारखेलाच बोलवलं होतं, पण म्हणत होता मम्मी खूप गर्दी राहते तिथं, कारण सगळेजण बोर्ड बघून बघून परत गेलेले होते मुलं. जसं तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की दीपक जाऊन आलेले 22 तारखेला, फक्त बोर्ड लावलेला होता तिथं, बघून आला बेळगावला डॉक्युमेंट जमा करण्यासाठी. तर सगळेच मुलं आलेले होते, सगळे बोर्ड वाचून गेलेले आहेत. म्हणत होता 5 तारखेचं तिथं लिहिलेलं होतं, त्यामुळे 5 तारखेला खूप गर्दी होणार आहे म्हणून 7 तारखेला दीपक जाणार होता. तर इथं बसलेले सायकल जे अगोदरची आहे ती काढत. हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. टायमिंग दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता मी व्हिडिओची सुरुवात करत आहे. म्हणजे काय झालेलं ना, सकाळपासून ही कामं ती कामं झाली, सगळे आवरले आणि थोडंसं बसलेली होते. म्हणजे सगळी कामं आवरल्यानंतर दुपारच्या वेळेला थोडंसं बसावंसं वाटतं, म्हणजे थोडंसं शांत वाटतं, कारण सगळी कामं आपली जी घाईची धावपळीची असतात ना ती आवरली जातात. पण आता मला दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवायची आहे. म्हणजे सकाळी जे स्वयंपाक बनलेला आहे ते आहे, पण हे म्हणत होते म्हणजे दीपक आणि दीपक पप्पा दोघांना जेवण करायचं आहे खिचडी. तर इकडे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि वटाण्याच्या शेंगा पण आणलेल्या आहेत, पण आता हे सोलू कधी टाईम झालेला आहे, तर राहू देते. हे जे आहे ते टाकून बनवणार आहे. हरभरे पण मी भिजत ठेवलेले होते, ते टाकून बनवणार आहे. तर इकडे तांदूळ घेतले, बारीक तांदूळ येते बघा. आता खिचडी बनवायला सुरुवात करूया. खिचडीची तयारी झाली ना, खिचडी खूप लवकर बनवून तयार होते. जसं टमॅटो, बटाटो, हिरवी मिरची सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे, अद्रक लसणाची पेस्ट बनवायची आहे, कांदा कट करून घ्यायचा. ही सगळी कामं आवरल्यानंतर खिचडी झटपट बनते अगदी 5 मिनिटामध्ये. त्याची जी तयारी असते ना ते करायलाच आपल्याला 15 मिनिट निघून जातात. तर चला पटकन आता लागते, मी सुरू करते, कारण थोडंसं बसलेले होते निवांतपणे. थोडंसं म्हणजे मिटिंगचंही काम होतं माझं, ते ठेवलेलं आहे. अगोदर खिचडी बनवून पोटपूजा करू, मग जे काम आहे ते नंतर करू. तर पुलाव तर बनवायचं आहे, पण हिरव्या मिरच्या संपलेल्या आहेत आणि दीपकला मी सांगितलेलं होतं मार्केटला गेला तेव्हा की हिरवी मिरची आलं दोन्ही घेऊन ये, पण दोन्ही आणला नाही, म्हणजे लक्षातच राहिलं नाही त्याच्या. आलं पण संपलेलं आहे. 3-4 दिवस झालं दीपकला सर्दी झालेली होती, त्यावेळी मी काढ्यामध्ये सुद्धा आलं घातलेलं नव्हतं. पण असो, हिरव्या मिरच्या इथं खालीच लावलेल्या आहेत, तर थोड्याशा घेऊन येईल तो. तितक्या तिखट नसतील, ते कवळ्या आहेत थोड्याफार. तर आता मी चहा पिलेला आहे. तुम्ही माझा आता कधीही चहा पिते, तर हो आळस आलेला होता खूप, म्हणून मी चहा पिला मग खिचडी बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण खिचडी बनवायला तयारी करायला थोडासा वेळ लागणारच होता आणि काही तुमच्या कमेंटचे उत्तर पण मी देणार आहे, जसं खिचडी बनवत कारण आपल्या बिझी लाईफमध्ये ना थोडासा वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे. हे जे वटाण्याचे शेंगा आहेत ते सोडते. तुम्ही म्हणत होता की दीपकचं म्हणजे दीपक दिनीचं दोघांचं ॲडमिशन 10वी नंतर काय केलेलं आहे, तर सायन्स केलेलं आहे. दोघांनी भालकीला केलेलं आहे. दीपकचं संपलेली 2 वर्ष. आता पुढचं ॲडमिशन जे दीपकचं 12वीच्या नंतर जे झालेलं आहे ना ते डिप्लोमाचं झालेलं आहे. आता डिप्लोमा करत आहे दीपक आणि रेग्युलर कॉलेज आणि इकडे जे मिलिटरीचं आहे त्याचं ते पण झालेलं आहे. आता मेन रिझल्ट यायचा आहे त्याचा. आणि दिनेशचं जे सायन्स आहे तो आता 12वीला आहे, म्हणजे सेकंड इयर आहे, त्याचे एक्झाम आणखी मार्चमध्ये आहे. तर त्याचं हे शिक्षण चालू आहे सायन्सचंच. मग त्याच्या पुढे बघूया रिझल्ट आल्यानंतर काय करायचं आहे. तुम्ही म्हणत होता की 10वी नंतर म्हणजे किती मार्क पडले दोघांनाही, तर दीपकचे मार्क 10वीचे आहेत 85% पडलेले आहेत आणि दिनेशचं जे आहे ते 87 पडलेले आहेत. त्यावरती सायन्सचं ॲडमिशन आम्ही केलेलं होतं भालकीला, म्हणजे डायमंड कॉलेजमध्ये झालेलं आहे. आणि आणखीन एक प्रश्न तुमचा, तुम्ही म्हणत होता की मी जी व्हिडिओ अपलोड केला अगोदरचा, म्हणजे मला झोप येत नव्हती रात्री, मी जागरण केलं त्यामुळे माझी तब्येत पण बिघडली, असं तसं मी म्हणलेलं होतं. तर त्यावरची तुमची असे कमेंट होते की ताई एखादी फेवरेट तुझा सिरियल बघत जा, मग झोप येईल तुला. तर मी खरं सांगते, मी सिरियल बघतच नाही ताईंना. मला सिरियलला असे वेळ लागतं ना सिरियल बघितल्यामुळं, त्यामुळे मला सिरियल बघायला अजिबात आवडत नाही. सिरियल सगळ्यांना आवडतं, पण का बघत नाही, कारण कामाचं नुकसान खूप होतं आपलं. काय होतं ना, जसं सिरियलचं टायमिंग झालं तर आपण काय करतो 5 मिनिट अगोदरच टी व्हीपुढे जाऊन बसतो. हे माझ्यासोबत झालेलं आहे. जे माझ्या लाईफमध्ये झालेले तेच मी शेअर करत असते. मी नवीन कुणाचं बघून वगैरे सांगत नाही. मीच असं करायच्या अगोदर, कारण जी किचनची काम होती ती आवरायची खूप फास्टमध्ये, कारण का सिरियलची टायमिंग होत होती. एक 5-10 मिनिट आणखी सिरियल लागायला होता टाईम, तर मी अगोदर जाऊन टी व्हीपुढे बसायची. तितकं ते सिरियलचं येड लागलेलं होतं, त्यामुळे मी ते पूर्ण बंदच केलेलं आहे. बघते तर काय बघते, फिल्म बघते किंवा गाणी वगैरे ऐकायला मला आवडतात. आणि जास्ती बघणं म्हणजे टी व्हीवर फिल्म असते आणि कधी समोर बसून मी बघत नाही, ते सांगते तुम्हाला. मी ऐकत कामं आवडते, कारण बघा आपलं हे जे लाईफ आहे ना यामध्ये खूप सारे कामं आहेत, करत गेलो तर, नाही केलो तर काहीच नाही आहे, तसं आहे. त्यामुळे सिरियल ही मी बघत नाही, फक्त फिल्म कधीतरी बघत असते, तेही कधीतरी माझा फेवरेट फिल्म लागला. आणखीन तुमचं दुसरं कमेंट असं होतं की मी जेव्हा देवपूजेचं व्हिडिओ अपलोड करते तर देवांना मी किचन काउंटवर स्नान घालते, कारण का
देवाऱ्यासमोर तिथं खाली स्पेस नाही आहे पाणी जाण्यासाठी वगैरे, असं कुठं जायजोई नाही आहे, मग पाणी सगळीकडे पसरलं जातं, मग काय करावं. त्यामुळे मी किचन काउंटरच देवांना स्नान घालत असते, कारण देव खूप सारे आहेत, पितळचे तांब्याचे जे भांडे तेही खूप सारे आहेत माझ्याकडे. मग त्यांना मी तिथं कसं म्हणजे धुता येणार, आणि त्यामुळे किचन काउंटर थोडंसं जागा जास्त आहे इथं, तर निवांतपणे मी थांबल्या जागी क्लीन करते छान थांबल्यानं, मग स्वच्छ धुवत असते, कारण इथं बेसिंग वगैरे आहेत. त्यामुळे देवाचं पाणी काही बेसिंगमध्ये मी टाकत नसते. जी पितळचे भांडे असतात, जी तांबे तुंबे ते मी इथं किचन काउंटरच क्लीन करते. तर तुम्ही म्हणत होता की देवांना स्नान इथं घालू नये, तर कुठे मी किचन काउंटरच स्नान देवांना घालत असते. आणखीन दुसरा प्रश्न असा होता की खिडकी का तू उघडत नाही आहेस, तर मी इकडची खिडकी उघडते. तर ही खिडकी उघडीच राहते, पण इकडची नाही, इकडे भिंत आहे, इकडच्या साईडला भिंत आहे, मग काय हवा येणार काय, त्याच्यामुळे ते उघडत नाही. इकडची ऑन राहते ही एक, आणि इकडची बंद असते. पुलाव बनवण्यासाठी सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्या. पुलावमध्ये जितक्या भाज्या टाकल्या तितकं छान बनतं, कलरफुल बनतं. म्हणजे जसं गाजर वगैरे असलं तेही टाकू शकतो, शिमला मिरची, पण ते नाही आहे, फक्त बीन्स आहेत, वटाणे आहेत, नंतर हरभरे वगैरे हे सगळं मी तयारी करून घेतली. पण दीपक म्हणत होता मम्मी आणखीन थोडंसं पुलाव जास्त बनव, म्हणजे आता चपाती भाकर मी काहीच खाणार नाही, फक्त पुलावच खाणार आहे. तर म्हणून म्हटलं आणखीन एक ग्लासभर मी तांदूळ इकडे घेत आहे, कारण दीपकला आणि त्याच्या पप्पाला पुलाव, खिचडी आणि धपाटे खूप आवडतात, खूप आवडीनं खातात. हे दररोज तीच भाजी चपाती खायला नको असं वाटतं त्यांना. त्यामुळे थोडंसं आणखीन एक ग्लास घेतलं मी, स्वच्छ इथं 2-3 पाण्यात धुवून घेऊ, आणि तांदूळ एक थोडा वेळ, म्हणजे जसं आपण इकडे फोडणी वगैरे तयार करतो तोपर्यंत तांदूळ व्यवस्थित भिजले जातील, आणि छान एकदम अशी मोकळी सक आणि मऊसूत असा पुलाव बनून तयार होतो. तर इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे, आणि वटाणे जे आहेत ना, अगोदर सोलायचं नव्हतं, पण तुम्हाला बोलत बोलत मी वटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो, तरी पण सोलून घेतलेले आहेत. आणि इकडे हिरवी मिरची, टमॅटो, बटाटा सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कांदा वगैरे. दीपकला म्हणत आहे काहीतरी मदत कर, पण मदत काही करायची नाही, मनात आल्यासारखं असतं मुलांच्या, कधी कधी मन लावून करत असतात, कधी कधी म्हणतात की मम्मी मला करायचं नाही आज. तर आपल्याला तर कधी चुकत नाही, आपलं मन असो किंवा नसो आपल्याला ते करावंच लागतं. तर असं सगळी तयारी करून घेतलेली आहे. बीन्स वगैरे सगळे बारीक कट करून घेतले, अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक कट करून घेतली, आणि यामध्ये डाळ टाकलं तर खूपच छान. तरी पण बघा पुलाव म्हणलं तर डाळ वगैरे टाकायचं नसतं, पण हे म्हणतात म्हणजे दीपकचे पप्पा म्हणतात की डाळ टाकून बनवा जा, पण मी डाळ घेतलेली नाही आहे, फक्त इतकंच घेतलेलं आहे. यामध्ये आणखीन गाजर आणि शिमला मिरची असलेला खूपच छान टेस्टी बनवून तयार होतं, पण असं आता ते नाही आहे, जे नाही आहे ते नाही आहे, जे आहे ते मी टाकून बनवत आहे. तर कुकरमध्ये मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली. खडे मसाले टाका म्हणजे छान फ्लेवर येतो, पण मी टाकत नाही, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तर जसं हे चटकलं नंतर मी यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. हलकंसं कलर चेंज झालं की पटकन आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा संगच टाकायचा आहे. खूप छान आणि एकदम टेस्टी हे पुलाव बनून तयार होतं. अशा पद्धतीने नक्की बनवा. खडे मसाले टाकलो तर आणखीनच जसं दहाव्यात भेटतं ना तसाच टेस्ट येतो यामध्ये. तर परतून घेऊ, आणि इकडचा गॅस जे आहे ना एकदम कमी प्रमाणात जळतो, त्यामुळे लवकर काहीच होत नाही, यावरती थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून मी इकडच्या काउंटरवर ठेवलं. कारण इकडचं जे फुल आहे म्हणजे उलटं सिस्टम आहे या गॅसच्या चुलीचं, इकडच्या साईडला फुल आहे, चपाती भाकरी काही बनवायचं आहे तिकडं बनवायचं असतं, आणि जे हे बनवायचं छोटं मोठं असतं भाजी वगैरे मी इकडच्या काउंटरवर बनवते, कारण याचं सिस्टमच उलटं आहे. तर जसं कांदा परतत होता तोपर्यंत मी तिकडच्या काउंटरवर परत इकडं घेतलं, कारण थोडंसं अवघड पडत होतं तिकडं. मग कांदा आणि हिरवी मिरची परतून घेतलं, म्हणजे हलकंसं कांदा मऊ झाला की मी यामध्ये बटाटे टाकलेले आहेत, परतून घेऊ. आता टाकूया हरभरे मी सकाळी भिजवते, म्हणजे दररोज कडधान्य भिजवते मी, तर थोडे खाल्ले आणि थोडेफार राहिलेले होते, तर यामध्ये टाकलेले आहेत मी. आणि वटाणे हरभरे म्हणजे मस्त असा कलरफुल पुलाव बनून तयार होतं. परतून घेतलेलं आहे. आता टाकूया हळदी पावडर आणि धना पावडर 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, आणि लाल मिरची एकदम कमी प्रमाणात टाकली, कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये थोडीशी जास्त प्रमाणातच टाकलेली आहे. परतून घेऊया. आणि इकडे दीपकशी बोलणंही चालू आहे, असं मम्मी तसं मम्मी चालू असतं, दिवसभर बडबड याची चालू असते. किचनमध्ये मी आली, किचनमध्ये येतो, बाहेर येतो, त्याचं चालूच असं कंटिन्यू. तो मम्मी असं मम्मी तसं मम्मी. मुलांचे खूप प्रश्न असतात, असं का तसं का, खूप काही विचारत असताना मी त्याला सांगतच असते, आणि इकडे माझा हात पण चालू असतो. तर असं इकडं मसाले टाकून मी थोडा वेळ परतून घेतल्यानंतर इथं 1 टमॅटो मी बारीक कट करून टाकलेला आहे, व्यवस्थित परतून घेऊ. आता टाकूया यामध्ये भिजवलेले तांदूळ. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई हा तांदूळ कुठला आहे, तर हे बारीक तांदूळ आहेत, म्हणजे जे कोलमचा तांदूळ येतो ना तो आहे. मी जेव्हा हे आणलेले होते तांदूळ त्यावेळेस मी शेअर केलेलं होतं, खूप छान तांदूळ आहेत. जसं आपण साधा भात बनवला तो पण खूप छान, एक वेगळीच चव आहे यामध्ये.
तर आपल्याला खास करून पुलाव बनवण्यासाठी असेच तांदूळ घ्यायचे. जे मोठा राशनचा तांदूळ येतो ना त्यानं तितका पुलाव ठीक बनणार नाही, म्हणजे तितका टेस्टी बनणार नाही. तर हेच तांदूळ मी घेतलेले 10 मिनिट पाण्यात भिजवलं आणि फोडणीमध्ये टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. 1 मिनिट 1.5 मिनिट परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजे जी फोडणीचा टेस्ट आहे छान यामध्ये उतरला जातो. नंतर मी पाणी टाकलेलं आहे. पाणी जास्त प्रमाणात टाकायचं नाही, थोडंसं कमीच टाकायचं आपल्याला, कारण तांदूळ पण भिजवलेले होते आपण. नंतर चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे, सुहाना मसाला 1 चमचा टाकलेला आहे. छान मिक्स केलं आणि ताट ठेवून शिजवून घेत आहे मी, म्हणजे पटकन टोपण लावायचं नाही. तोपर्यंत सगळा पसारा आवरूया. जसं की पुलाव बनवलं खूप सारा पसारा झालेले, मसाला डबा हे ते खूप सारं झालेलं होतं. सगळं काढून मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता एक वेळा बघूया कशा पद्धतीने हे बनलेलं आहे. तर अर्धवट शिजलेलं आहे. आता ठेवूया यावरती झाकण लावून. कुकरला 2 शिट्या लावल्या ना एकदम परफेक्ट हा पुलाव बनून तयार होतो. एकदम छान असा टेस्टी बनून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मसाले वरती आलेले छान मिक्स करून घेऊ, म्हणजे ताट ठेवून शिजवलं ना आपण, ऑप्शन असतं की आपल्याला ते मिक्स करता यावं. पण अर्धवट हे पुलाव शिजला आणि त्यावेळेत मी कुकरचं टोपण लावलं, कारण वेळी झालेला आहे, हे पण आलेले आहे. तर म्हटलं पटकन शिजवून घ्यावं. तर कुकरला 2 शिट्या लागलेत. परफेक्ट पुलाव बनून तयार झालेले. तर अगोदर मी दीपकला देत आहे आणि मग आमच्यासाठी वाढून घेऊ, कारण वेळी झालेली आहे जेवणाची, म्हणजे 2:30 वाजलेली आहे सगळी तयारी वगैरे करण्यामध्ये. तर बघू शकता एकदम कलरफुल धाबा स्टाईल पुलाव बनून तयार झालेला आहे. दीपकचं जेवण चालू आहे, म्हणजे टी व्ही बघत बघत हॉलमध्ये अर्ध लक्ष टी व्हीकडे असतं, अर्ध लक्ष ताटाकडे असतं, असं त्यांचं असतं दोघांचंही. दीपक दिलं. आता आम्ही गरम गरम पुलाव वाढून घेतलेला आहे. तर तुम्ही कसला बेट करता? या सगळेजण. गरम गरम पुलाव तयार आहे, सोबत वाटाण्याच्या शेंगा आहेत, ताक आहे. तर या तर मग सगळेजण